नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, लर्न विथ प्रियाली घोडे बनकर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्रिज कोर्स इयत्ता 9वीच्या इंग्रजी विषयाची ॲक्टिव्हिटी शीट नंबर 10 विथ सोल्युशन म्हणजे उत्तरासह पाहणार आहोत. तर आता आपण इयत्ता 9वी विषय इंग्रजी यातील सेतू अभ्यासक्रम जो दिलेला आहे त्यातील ॲक्टिव्हिटी क्रमांक 10 बघूया. त्यात पहिलं दिलं आहे लर्निंग आउटकम्स किंवा कॉम्पिटन्सी स्टेटमेंट. म्हणजेच काय, तर या ॲक्टिव्हिटीद्वारे तुम्ही काय शिकणार आहात, तर ते म्हणजे त्यालाच म्हटलं जाते लर्निंग आउटकम. तर यातून आपण काय शिकणार आहोत, तर राईट ॲन एसे ऑन द गिवन टॉपिक. म्हणजे ही ॲक्टिव्हिटी पूर्ण झाल्यानंतर आपल्याला एखादी टॉपिक जो आहे तो दिला तर त्याच्यावर आपण निबंध, एसे म्हणजे निबंध लिहू शकू. आता इथे जो सेकंड पॉईंट दिला आहे, इन्स्ट्रक्शन फॉर द टीचर्स अँड पॅरेंट्स ऑर फॅसिलिटेटर किंवा इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट, तर हे आपल्याला वहीमध्ये लिहायचं नाही. तर आपण पुढील जो घटक आहे तो बघूया, दॅट इज लर्निंग ॲक्टिव्हिटी. आता इथे तुम्ही बघू शकता की आपल्याला एक फॉर एक्झाम्पल मीन्स ॲज अ एक्झाम्पल एक ॲक्टिव्हिटी दिली आहे. त्यात आपल्याला सांगितलं आहे की आपल्याला एसे रायटिंग कसं करायचं आणि ती ॲक्टिव्हिटी समजून घेऊन मग तुम्हाला पुढील प्रश्न सोडवायचे आहे. तर त्यात पहिला प्रश्न बघा, डू यू लाईक टू प्ले ऑर वॉच द गेम? विच गेम डू यू लाईक टू प्ले? व्हॉट आर सम ऑफ अवर लोकल गेम्स अँड हू इज युअर फेवरेट स्पोर्ट पर्सन? तर आता ही जी प्रश्न आहे या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला इथे सॉल्व ॲक्टिव्हिटीमध्ये सगळी दिलेली आहे. तर आपण पहिले प्रश्नांचा अर्थ जाणून घेऊया, मग आपण उत्तरंसुद्धा बघूया. तर पहिला प्रश्न आहे, डू यू लाईक टू प्ले ऑर वॉच द गेम? म्हणजे तुम्हाला एखादी खेळ जो आहे खेळायला किंवा पाहायला आवडतो का? विच गेम डू यू लाईक टू प्ले? तुम्हाला कुठला गेम किंवा कुठला खेळ खेळायला आवडतो? व्हॉट आर सम ऑफ अवर लोकल गेम? म्हणजे आपले लोकल म्हणजे स्थानिक खेळ कुठले आहेत? नेक्स्ट आहे, हू इज युअर फेवरेट स्पोर्ट पर्सन? म्हणजे तुमचा जो फेवरेट स्पोर्ट पर्सन आहे, खेळाडू आहे, तो कोण आहे? नेक्स्ट जो प्रश्न आहे तो आहे, व्हॉट गेम आर प्लेड इन द ऑलिम्पिक्स? ऑलिम्पिक्स तुम्हा सगळ्यांनाच माहिती असेल, तर त्या ऑलिम्पिक्समध्ये कुठल्या कुठल्या खेळांचा समावेश होतो? व्हॉट इज द थीम ऑफ ऑल अबाव क्वेश्चन? म्हणजे हे जे सगळे वर विचारलेले प्रश्न आहे त्याची थीम काय आहे? नेक्स्ट आहे, राईट ऑल द आन्सर इन वन पॅराग्राफ अँड रीड इट. आता तुम्हाला काय करायचं आहे, तर वर विचारलेल्या 6 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे आणि तो पॅराग्राफ तुम्हाला लिहायचा आहे. आता ही ॲक्टिव्हिटी आपल्याला इथे सॉल्व करून दिलेली आहे, म्हणजे याचे उत्तर आपल्याला ऑलरेडी दिलेले आहे. आपण ती बघूया. आय लाईक टू प्ले क्रिकेट बट आय लाईक टू वॉच फुटबॉल. म्हणजे मला क्रिकेट खेळायला आवडतं पण फुटबॉल पाहायला आवडतं. आय लाईक टू प्ले खो खो अँड कबड्डी टू. मला खो खोसुद्धा पाहायला, खो खो आणि कबड्डी खेळायला आवडतं. नेक्स्ट बघा, मार्बल, स्किपिंग, हॉपस्कॉच, गिल्ली दंडा, लगोरी, हाईड अँड सीक आर अवर लोकल गेम. आता हे जे आहे आपल्याला एक प्रश्न विचारला होता की स्थानिक गेम कुठले, स्थानिक खेळ कुठले, तर त्याचं हे उत्तर आहे की हे सगळे आपले काय आहे, स्थानिक खेळ आहे. माय फेवरेट स्पोर्ट पर्सन इज विराट कोहली. माझा फेवरेट स्पोर्ट पर्सन कुठला आहे? विराट कोहली आहे. नेक्स्ट, वेटलिफ्टिंग, शूटिंग, हॉकी, रनिंग, जम्पिंग, बास्केटबॉल, टेनिस, रेसलिंग गेम्स आर प्लेड इन द ऑलिम्पिक. आता हे सगळे जे खेळ आहे ते काय आपल्या ऑलिम्पिकमध्ये खेळले जातात. तुम्ही एक प्रश्न बघितला इथे, व्हॉट गेम्स आर प्लेड इन द ऑलिम्पिक, तर त्याचं उत्तर हे आहे. तर अशा प्रकारे आपल्याला जी वर 6 प्रश्न विचारलेली होती त्याचं उत्तर देत आपण हा एकंदरीत पूर्ण पॅराग्राफ तयार केला आहे. आता तुम्हाला कदाचित थोडीफार एक कल्पना आली असेल की पॅराग्राफ कशा प्रकारे लिहिला जाते, आणि त्यासाठीच तुम्हाला एक प्रॅक्टिससाठी इथे प्रश्न दिलेला आहे बघा. प्रॅक्टिस, रीड द फॉलोइंग क्वेश्चन अँड राईट आन्सर इन टुगेदर ॲज अ सिंगल पॅराग्राफ. सजेस्ट अ सबटायटल ऑर टायटल टू युअर रायटिंग. आता तुम्हाला काय करायचं आहे, याला शीर्षक किंवा उपशीर्षक सुद्धा तुम्ही देऊ शकता. या प्रश्नांची उत्तरे लिहून तुम्हाला एक पॅराग्राफ तयार करायचं आहे. तर पहिले आपण या प्रश्नांचे अर्थ जाणून घेऊया आणि याची उत्तरं देखील मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये समजून सांगते किंवा उत्तराचं जे आहे ते लिखित स्वरूपात तुम्हाला देते. आता बघा, क्वेश्चन नंबर 1, डू यू लाईक टू लिसन म्युझिक ऑर सॉन्ग? म्हणजे तुम्हाला म्युझिक किंवा सॉन्ग ऐकायला आवडतं का? व्हॉट टाईप ऑफ सॉन्ग डू यू लिसन ऑर सिंग? तुम्ही कशा प्रकारचे गाणे गाता किंवा ऐकता? हू इज युअर फेवरेट सिंगर? डू यू प्रॅक्टिस डेली? म्हणजे तुमचा फेवरेट गायक कोण आहे? डू यू प्रॅक्टिस डेली? म्हणजे तुम्ही रोज सराव करता का? वेन डू यू सिंग? म्हणजे तुम्ही केव्हा गाता? डू प्रॅक्टिस ऑर रिहर्सल सिंगिंग अंडर द गायडन्स ऑफ द गुरु टीचर द गायडन्स ऑफ द गुरु अँड टीचर? म्हणजे तुम्ही कुठल्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली ती प्रॅक्टिस करता का, सराव करता का? अँड द लास्ट क्वेश्चन, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द फोक म्युझिक अँड द क्लासिकल म्युझिक? तर अशा प्रकारचे आपल्याला इथे
7 प्रश्न आपल्याला इथे विचारले आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की या 7ही प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे आणि ही उत्तरे आपण जर एकत्र लिहिली तर आपला एक पॅरेग्राफ तिथे फॉर्म होईल. तर आपण आता उत्तरे बघूया. I like to listen music and song. Most of the time I like to listen the religious song. आता आपले जे पहिले 2 प्रश्न होते की तुम्हाला गाणे ऐकायला आवडतात का आणि कुठल्या प्रकारचे, तर त्याचे दोन्ही उत्तरे आहे. नेक्स्ट, अजय अतुल आर माय फेवरेट सिंगर. हु इज युअर फेवरेट सिंगर, याचे उत्तर आपण लिहिलं आहे. आय डू प्रॅक्टिस डेली. आय ऑलवेज लाईक टू सिंग अर्ली इन द मॉर्निंग. म्हणजे तुम्ही रोज प्रॅक्टिस करता का आणि तुम्ही कधी गाणे म्हणता, तर या 2 प्रश्नाची उत्तरे आपण इथे लिहिलेली आहे. आय डू प्रॅक्टिस डेली. आय ऑलवेज लाईक टू सिंग अर्ली इन द मॉर्निंग. आय डू माय प्रॅक्टिस अंडर द गायडन्स ऑफ माय गुरु. तर हाही प्रश्न आपल्याला विचारला होता की डू यू प्रॅक्टिस अंडर द गायडन्स ऑफ युअर गुरु. तर आपण उत्तर इथे लिहिलं आहे. आय डू माय प्रॅक्टिस अंडर द गायडन्स ऑफ माय गुरु. आय लाईक बोथ क्लासिकल अँड फोक म्युझिक. ठीक आहे. तर आता तुम्हाला तिथे एक प्रश्न विचारला, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द क्लासिकल अँड द फोक म्युझिक. तर आता डायरेक्ट देअर इज अ डिफरन्स बिटवीन असं सुरुवात करण्याऐवजी आपण इथे असं लिहिलं आहे की आय लाईक बोथ द क्लासिकल अँड फोक म्युझिक. म्हणजे मला दोन्ही प्रकारचे जे म्युझिक आहे ते आवडतात, बट देअर इज अ डिफरन्स बिटवीन दीज टू. पण या दोन्हीमध्ये काय आहे, फरक आहे. बघा आता फरक कुठला. क्लासिकल म्युझिक रेफर्स टू द सॉर्ट ऑफ डोमेन ऑफ म्युझिक दॅट इज असोसिएट विथ दॅट ऑफ ट्रॅडिशनल अप्रोच. वाईल तर क्लासिकल जे आहे त्या पर्टिक्युलर काळात जे एक प्रकारचं म्युझिक होतं, संगीत होतं, त्याशी रिलेटेड आहे. वाईल फोक म्युझिक रेफर टू दॅट सॉर्ट ऑफ डोमेन म्युझिक दॅट इज अनादर जेनर ऑफ म्युझिक डिस्कवर इन 23rd सेंचुरी. तर फोक म्युझिक जे आहे 23व्या शतकामध्ये जे एक पर्टिक्युलर म्युझिकचे आपल्याला डिस्कवर म्हणजे शोध घेण्यात आला होता, म्हणजे ते होतं अस्तित्वात, फक्त आपल्याला माहिती त्या शतकामध्ये पडलं, तर त्याला आपण फोक म्युझिक म्हणतो. तर अशा प्रकारे बघा आपण त्या प्रश्नांची जे आपल्याला प्रश्न विचारलेले होते त्या प्रश्नांचं उत्तर दिलं आणि आपला इथे एक पॅरेग्राफ तयार झालेला आहे. तुम्ही ते बघू शकता की एक पॅरेग्राफ तुमचा कंप्लीट झालेला आहे आणि अगदी सहज पद्धतीने प्रश्नांची उत्तरे दिली आणि आपण हा पॅरेग्राफ तयार केलेला आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी दिली आहे एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी और पॅरलल ॲक्टिव्हिटी. म्हणजे समांतर अशी ॲक्टिव्हिटी आपल्याला इथे दिली आहे. त्यात परत आपल्याला काय केलेलं आहे, वेगवेगळे प्रश्न विचारलेले आहे आणि आपल्याला त्याची उत्तरे देऊन एक पॅरेग्राफ फॉर्म करायचा आहे. तर पहिला प्रश्न आहे डू यू लाईक ॲनिमल, म्हणजे तुम्हाला प्राणी आवडतात का. दुसरा प्रश्न आहे विच ॲनिमल डू यू लाईक, वाईल्ड ऑर टेम किंवा डोमेस्टिक. तर तुम्हाला कुठले प्राणी आवडतात, जंगली प्राणी आवडतात की मीन्स वाईल्ड प्राणी आवडतात की डोमेस्टिक म्हणजे पाळीव. नेक्स्ट आहे वेअर डू यू फाइंड ऑल ॲनिमल, तुम्हाला हे सगळे प्राणी कुठे मिळू शकतात किंवा कुठे असतात. डू ॲनिमल स्पीक, म्हणजे प्राणी बोलू शकतात का किंवा ते बोलतात का. हाऊ डू यू अंडरस्टँड दॅट दे आर नॉट फीलिंग वेल, तुमच्या कसं लक्षात येतं की ते आजारी आहेत किंवा त्यांना बरं वाटत नाही आहे. नेक्स्ट आहे हू गिव्स ट्रीटमेंट मेडिसिन टू द सिक ॲनिमल अँड बर्ड. तर जे सिक ॲनिमल म्हणजे आजारी असे ॲनिमल किंवा बर्ड्स म्हणजे प्राणी किंवा पक्षी असेल तर त्यांना ट्रीटमेंट देण्याचं कार्य कोण करते. तर आता आपल्याला इथे 6 प्रश्न विचारलेले आहे आणि आपल्याला याची उत्तरे देऊन काय करायचं आहे, एक पॅरेग्राफ फॉर्म करायचं आहे. तर यासाठी जे उत्तरे आहेत ते आता आपण पाहूया. आय लाईक ऑल ॲनिमल्स बट आय लाईक डोमेस्टिक ॲनिमल मोस्ट. आता इथे आपल्या 2 प्रश्नांचं उत्तर इथे एका वाक्यामध्ये आलेलं आहे. नेक्स्ट, आय फाउंड ॲनिमल इन माय सराउंडिंग. Animals can't speak but they can express with different moment that they are not feeling well. तर आपण इथे आपल्याला परत प्रश्न विचारले होते की प्राण्यांना बोलता येतं का किंवा ते आजारी आहेत हे ते कसे सांगतात. तर आपण इथे या वाक्याद्वारे दोन्ही प्रश्नाची उत्तरे दिलेली आहे. नेक्स्ट बघा, वेटरनरी डॉक्टर्स गिव्ह ट्रीटमेंट टू द सिक ॲनिमल अँड बर्ड. तर आपल्याला प्रश्न होता की जर ते आजारी असतील तर त्या प्राण्यांना किंवा पक्ष्यांना कोण ट्रीटमेंट देतं, कोण औषधोपचार करतं, तर त्याचं उत्तर आहे वेटरनरी डॉक्टर. तर अशा प्रकारे आपलं हे जो आहे एक जे आपल्याला पॅरलल ॲक्टिव्हिटी दिली होती त्यासाठीचा सुद्धा पॅरेग्राफ तयार झालेला आहे. हा तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायचा आहे. आता वळूया आपल्या ॲक्टिव्हिटी शीटच्या शेवटच्या भागाकडे म्हणजेच इव्हॅल्युएशन. आता यामध्ये सुद्धा तुम्हाला काय केलं आहे, परत सेम ॲक्टिव्हिटी आपली रिपीट झाली आहे की आपल्याला प्रश्न दिलेले आहे आणि त्या प्रश्नांची उत्तरे देऊन आपल्याला पॅरेग्राफ फॉर्म करायचा आहे. तर पहिला प्रश्न बघा, डू यू लाईक टू सेलिब्रेट फेस्टिवल, म्हणजे तुम्हाला जे सण असतात ते साजरे करायला आवडतात का. सेकंड क्वेश्चन, वाय डू यू एन्जॉय फेअर्स अँड फेस्टिवल. तर तुम्ही हे जे फेअर किंवा जत्रा किंवा आपले वेगवेगळे जे सण असतात ते तुम्ही एन्जॉय कसं करतात, त्यात तुम्हाला का मजा येते किंवा का आनंद वाटतो. नेक्स्ट, व्हॉट आर द डिफरंट फेस्टिवल इन आवर स्टेट, म्हणजे आपलं जे राज्य आहे त्याच्यामधले डिफरंट
जे वेगवेगळे आहे सण आहेत ते कुठले. नेक्स्ट बघा, इज देअर को रिलेशन बिटवीन फेस्टिवल अँड सीझन, गिव एक्झाम्पल. तर इथे असं म्हटलं आहे की फेस्टिवल म्हणजे सण आणि सीझन म्हणजे जे आपले ऋतू असतात, तर त्यांच्यामध्ये काय संबंध आहे का, आणि असेल तर ते आपल्याला एक्झाम्पल द्यायचं आहे. डू यू नो फेस्टिवल्स विच आर सेलिब्रेटेड इन अदर स्टेट. तर अदर स्टेटमध्ये जे फेस्टिवल सेलिब्रेट करतात त्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का. आणि लास्ट क्वेश्चन आहे, विच इज युअर फेवरेट फेस्टिवल अँड वाय. तर तुमचा आवडता फेस्टिवल कुठला आहे त्याबद्दल तुम्हाला इथे लिहायचं आहे. तर आता आपण या प्रश्नांची देखील उत्तरे बघूया आणि आपला पुढला पॅराग्राफ पूर्ण करूया. I always like to celebrate festivals. I enjoy festival because it carries lots of joy and fun. तर आपले जे पहिले प्रश्न होते की तुम्हाला फेस्टिवल आवडतात का आणि का आवडतात. There are many festivals in India. Some of the most popular festivals are Diwali, Holi, Navratri. तर तुम्ही आणखी पण काही फेस्टिवल ॲड करू शकता. देर इज अ कोरिलेशन बिटवीन सीझन अँड फेस्टिवल. आपल्याला एक प्रश्न होता की इज देअर एनी कोरिलेशन बिटवीन द सीझन अँड फेस्टिवल. तर आपण याचं उत्तर लिहिलं आहे की देर इज अ कोरिलेशन बिटवीन द सीझन अँड फेस्टिवल. फेस्टिवल सेलिब्रेटिंग बोथ बॉन्टी अँड द चेंज ऑफ द सीझन ॲज वी एन्जॉय वार्म ॲटमॉस्फिअर ऑफ दिवाळी इन विंटर सीझन. तर इथे ऋतूंचा आणि सणांचा काही संबंध असतो का असा आपल्याला प्रश्न विचारला होता. तर आपण इथे उत्तर लिहिलं आहे की हो, संबंध आहे. तर वातावरणानुसार आपले जे सण आहे ते आपण साजरे करत असतो किंवा ऋतूतील बदलानुसार आपण सण साजरे करत असतो. नेक्स्ट बघा, डिफरंट फेस्टिवल्स आर सेलिब्रेटेड इन डिफरंट स्टेट. म्हणजे आपल्या भारताच्या वेगवेगळे जे राज्य आहे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सण हे साजरे केले जातात. दिवाळी इज माय फेवरेट फेस्टिवल ॲज इट इज अ जॉयफुल फेस्टिवल विथ लॉट्स ऑफ स्वीट्स. तर दिवाळी हा जो आहे तो माझा फेवरेट फेस्टिवल आहे, तो माझा फेवरेट सण आहे, आवडता सण आहे. का तर त्यामध्ये खूप गमती असतात आणि खूप सारे गोड पदार्थ तयार केलेले असतात. तर अशा प्रकारे आपण आज एक डेमो ॲक्टिव्हिटी आणि त्यानंतर आपण प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी, पार्लर ॲक्टिव्हिटी आणि ह्या इव्हॅल्युशन असे आपण 3 पॅराग्राफ जवळपास लिहून पूर्ण केलेले आहे आणि ही वर्कशीट इथे पूर्ण होते. आता या तिन्ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायच्या आहे. तारीख आणि ॲक्टिव्हिटी क्रमांक नोंदवायला विसरायचा नाही. आता एक गोष्ट राहिलेली आहे ती म्हणजे इथे तुम्हाला सबटायटल किंवा टायटलसुद्धा ॲड करायला सांगितलं होतं आणि मी ते कुठेही ॲड केलेलं नाही आहे. तर याबाबत तुम्हाला मी चॉईस देते. आता 3 जे आपले पॅराग्राफ आपण लिहिले, तर पहिला पॅराग्राफ जो आहे तो आपण म्युझिकबद्दल लिहिलेला आहे, दुसरा ॲनिमल्सबद्दल लिहिला आहे आणि तिसरा फेस्टिवलबद्दल. तर तुम्ही तुमच्या चॉईसने, तुमच्या आवडीने कुठलेही टायटल लिहू शकता. जसं म्युझिक इज माय लाईफ किंवा म्युझिक बद्दल तुम्हाला आणखी काही जर सुचत असेल तर ते तुम्ही लिहू शकता किंवा नुसतं म्युझिक असंही टायटल देऊ शकता. नेक्स्ट जे आहे ॲनिमल्स आर आवर फ्रेंड किंवा ॲनिमल्स नुसतं किंवा पेट ॲनिमल, तुम्हाला जे योग्य वाटेल त्या प्रकारचं तुम्ही शीर्षक देऊ शकता. आणि तिसरा जो आहे माय फेवरेट फेस्टिवल किंवा फेस्टिवल सेलिब्रेटेड इन इंडिया किंवा फेस्टिवल्स ऑफ इंडिया, अशा प्रकारचे तुम्ही टायटल देऊ शकता. आणि आता आपली वर्कशीट जी आहे ती इथे पूर्ण होते. या प्रश्नासंबंधी जर तुमच्या काही क्वेरीज असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून या व्हिडिओचा उपयोग इतरही विद्यार्थ्यांना घेता येईल. आणि माझे जे अपकमिंग व्हिडिओज आहे, नेक्स्ट व्हिडिओज आहे, त्याचे टाइमली नोटिफिकेशन मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.